कोल्हापुरात आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत काही मंडळांनी आरोग्य आणि महानगरपालिका शाळेबाबत जनजागृती करणारे फलक दाखवले, तर काहींनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली। तसंच ऑपरेशन सिंदूरमधील नारीशक्तीच्या कामगिरीचा फलक घेऊन सर्वांचं लक्ष वेधलं। आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी वेगळ्या पद्धतीची मिरवणूक काढल्याचं मंडळाच्या सदस्यांनी सांगितलंय। आरोग्याचा गणपती सुद्धा आम्ही राबवतोय। याचं 3रं वर्ष आहे आणि आम्हाला आज खूप आनंद होतोय 10 वर्ष गणपती बाप्पाची सेवा करून। आणि आज तुमच्या यस न्यूजनं आमची दखल घेतली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ज्या राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण मोफत सक्तीचे केले, त्याच महापालिका सरकारी शाळा या राजकारणात बंद पाडल्यात। परत शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र वाचवला, त्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो फक्त 2च पानांचा। त्यामुळे आम्ही आता हिंदुत्ववाद असेल, हिंदुत्ववादांचे राजकारणाने डोकं फिरवलेलं आहे, तर हिंदुत्व मनात पाहिजे। त्यामुळे आम्ही काय केलं, हिंदुत्व मनात पाहिजे। परत शिक्षणाचं जे ध्येय राजर्षी शाहूंचं होतं ते पुढे लोकांनी आचरणात आणलं पाहिजे आणि शिक्षणासाठी मदत केली पाहिजे। महिलांनी या मिरवणुकीमुळे आमच्या कलागुणांना वाव मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या। आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करत असतो। यावर्षी आम्ही सर्वांनी एकसारख्या साड्या, नऊवारी सहावारी साड्या, नाकात नथ आणि आपला अस्सल फेटा घातलेला आहे। तसंच आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी मोठमोठे होम मिनिस्टर कार्यक्रम आमच्या इथं भरवत असतो। गणपती बाप्पा असा कार्यक्रम केला आहे। आमचा गणपती पहिल्यांदाच मिरवणूक निघाला आहे। आम्हा महिलांसाठी खूप चांगली संधी आहे। आम्हाला आमच्या कलागुणांना वाव मिळत आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे। विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूरकरांनी एका रुग्णवाहिकेला वाट करून दिल्यानं गणेश मंडळांसह पोलीस प्रशासनाचं सर्वांनी कौतुक केलंय।